नंतर जो गरम मसाला असेल घरगुती तुपातलं काळं मटण खाण्यासाठी आता पन्हाळ्याला नाही जायचंय दादरला। तंदूर मध्ये व्यवस्थित भाजून घेतोय, जास्त तिखट नाही लागणार किंवा काही पोटाला त्रास होणार नाही। मटणाचा स्टॉक हा हो आणि आपण काढतो मटणाचा हळवीची टेस्ट तुम्हाला दादर मध्ये भेटेल। हो म्हणजे टोटल 12 ते 13 प्रकार याच्यामध्ये मसाले मिक्स आहेत। नाही कच्चा लसूण आहे हा, आपण नॉर्मल तेल वापरत नाही, नारळाचं तेल वापरतो आपण। ऍक्च्युली फार धाबा स्टाईल दिसतं। दादरच्या सुप्रसिद्ध प्रशस्त आणि लोकप्रिय नव मेजवानीचा नवा मेन्यू बघायचा आहे आणि ह्या नव्या मेन्यू मधल्या नव्या डिशेस कशा बनतायत हे पण बघूया। मला नेहमीच या जागेवरचं जेवण प्रचंड आवडलंय आणि आज तर धमाल येणार आहे, कारण तुपातील काळं मटण, घी रोस्ट, लसूणी सुरमई, ठेचा चिकन आणि सीझनल व्हरायटी व्हेजची स्पेशल नॉन व्हेज थाळी असे ऑप्शन्स जे इतर ठिकाणी मिळत नाही हे आणि मस्ट ट्राय केले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, आजचं का आणि कुठे का, कारण काय तुपातलं काळं मटण हे प्रचंड आवडतं सगळ्यांना आणि मला पारंपरिक पद्धतीने ते मसाले वापरलेले जे ऍक्च्युली आपल्याला घरी प्रत्येक वेळी जमत नाही बनवायला ते खायचं आहे आणि ते आता कुठे मिळणार आहे, दादर मध्ये। येस, मी आलेली आहे नव मेजवानीला, जिथे अशा वेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला जराशा युनिक वाटतील पण ऍज ऍक्च्युली ट्रेडिशनल। पहिल्यासारखा मेन्यू टिपिकल नाहीये, आज एकदम चमचम सगळं वेगळं आहे। आणि कुठे तर तुम्हाला सांगते, मेन गोखले रोड आहे दादरचा, लाल बोर्ड दिसेल नव मेजवानी, म्हणजे सीटिंग कॅपॅसिटी ऑसम। आधी तर फक्त ग्राउंड फ्लोअरवर होतं पण आता डिमांडमुळे त्यांनी वरती पण फर्स्ट फ्लोअर वरती केलेलं आहे। सो खूप जागा आहेत आणि जी लोक मला कॉमेंट करून म्हणतात काही काही जागांवरती की तन्वी अगं इथलं हे चांगलं नाहीये, तिथलं ते चांगलं नाहीये, मी हे खराब आहे ते खराब आहे। मला एक प्रश्न पडतो, मग एवढी गर्दी, मी आता ऍक्च्युली 12 वाजता 12:30 वाजता आलेली आहे, मग एवढी गर्दी कोणाची असते, ही लोक कोण आहेत, त्यांना काय आवडतं इथलं, हा प्रश्न तुम्ही पण स्वतःला विचारा। आणि आता आज जाऊ। उत्तम चवी बरोबर जर असा अँबियन्स मिळाला ना तर पैसा वसूल झाला असं आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच नेहमी इथे खवय्यांची गर्दी असते। आता दुपारचे 12 वाजलेत, म्हणजे आयडियल लंच टाइम पण नाही झालाय, पण तुम्ही बघू शकता ही जागा आहे ग्राउंड फ्लोअर आणि एवढ्याच कपॅसिटीचा आहे फर्स्ट फ्लोअर पण। आणि आता 1 जून 2025 पासून सुरू झालेल्या नवीन मेन्यूच्या डिशेस कशा बनतात बघायला जाऊया। डिपार्टमेंट मध्ये म्हणजे किचन, काळं मटण कोण बनवणार आहे? येस, शेफ धनंजय, नमस्कार। तुमची भाषा मला खूप आवडते। थँक्यू। भाषेचा तर गोडवा आहे, नक्कीच मटणात चांगला गोडवा आहे आणि साजूक तुपातलं मटण बनेल। चलो लेट्स गो। तर आता ते आपल्याला दाखवणार आहे तंदूर मधनं कसं निघतंय, बेसिकली कांदा आणि खोबरं ना? आपण कांदा आणि खोबरं दोन्ही पण तंदूर मध्ये व्यवस्थित भाजून घेतोय आणि नंतर त्याचं काळं वाटण आपण बनवतो, ग्राइंडर मध्ये करतो, त्याला काळा मसाला असतो। हो, अगदी गावाकडचा। अच्छा, घेतोय साजूक तूप, थोडासा कांदा, आलं लसूणची पेस्ट थोडीशी, होममेड मसाला, हो मटणाचा स्टॉक आणि आपण फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर ऍड करतोय, हा काळा मसाला। तर ह्याची जादू असते का ती? हो, एकदम तुम्हाला जास्त तिखट नाही लागणार किंवा काही पोटाला त्रास होणार नाही। पण आता मटण घालतो याच्यामध्ये, मटणाचा स्टॉक द्या। म्हणजे हे मटण आपण आधी जे आपण काय करतो, त्याला आलं लसूण हळद मॅरिनेशन करून ठेवतो 1-2 तास आणि नंतर आपण ते बॉईल करतो, म्हणजे आपण आळणी बनवतो आणि ते आळणी आपण याच्यामध्ये वापरतो। तुपाची थोडं वरची धार सोडतो, मटणावरती तुपाची धार, हो, आणि कोथिंबीर, हे फायनल झालं आपलं काळं मटण। तर आपण आळणी बनवताना शिजवून घेतोच आहे, फक्त आपल्याला मसाले व्यवस्थित ब्लेंड करायचे याच्यामध्ये। आता काय, लसूणी सुरमई? हो, लसूणी सुरमई, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद, लेमन ज्यूस, स्पेशल मसाला बनवलाय। याच्यामध्ये एक 12-13 प्रकारचे मसाले, धने पावडर, जिरा पावडर, अजवाईन वगैरे, 2-3 प्रकारच्या रेड चिली त्याच्यामध्ये मिक्स आहेत। हो, थोडंसं लेमन ज्यूस घातलं याच्यामध्ये, आपण थोडीशी ना टॅमरिन पण यूज करतो कारण त्याने थोडासा आंबटपणा येतो। अजवाईन पण आहे? हो, अजवाईन पण आहे, टेस्ट केलीच पाहिजे। हो, आणि अजवाईन पोटासाठी चांगलं असतं। तांदळाचं पीठ आहे, याला फक्त आपण जस्ट टॅप करणार, काय करू, लसूण आणि लिंबू घालू, वेगळीच टेस्ट त्याची लागेल, अप्रतिम। नाही कच्चा लसूण आहे हा। आता आपण त्या तव्यावरती रोस्ट होईल सुरमई बरोबरती। आपण नॉर्मल तेल वापरत नाही, नारळाचं तेल वापरतो आपण। ही गेलेली आहे सुरमई, आपला हा लसूण, हो, आणि याच्यावरती आपण कढीपत्त्याचा पण एक चांगला फ्लेवर, हो, ओके,
आता ह्याला छान फ्राय होऊ दे. हो फ्राय वगैरे टेबलवरती पाठवून देतात. शेफ आणि किचन यांना बघून तुम्हाला प्रोफेशनलिझमचा अंदाजा आलाच असेल. इंद्रायणी राईस, वड्यांचं पीठ आणि ओलं किसलेलं खोबरं, बेसिकली इथे सगळ्या गोष्टी फ्रॉम स्क्रॅच बनवल्या जातात. कुठलीच गोष्ट आउटसोर्स्ड अशी नसते. म्हणजे भाकऱ्या पण इथे तुम्ही तव्यावरती बघू शकता. सो बेसिकली ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला गरमागरमच अशा भाकऱ्या मिळणार आहेत. शिवाय पार्सल्सचे ऑर्डर्स जेव्हा येतात ते पण फ्रेशली बनवूनच पॅक करतात. असं नाही की आधीच बनवून ठेवलेले आहे. हाच खरा मंत्र आहे. ज्यांना किचन नीट स्वच्छ मेंटेन करता येतं ना त्यांनाच कस्टमर बेस हा मेंटेन करता येतो. हा आपला तयार झालाय चिकन लपेटा. याची काय खासियत असते? लपेटा हा हायवेवरती तुम्हाला धाब्यांवरती शक्यतो तुम्हाला तिकडेच भेटेल, पण आता आपण सध्या आणलाय आपल्या मेजवानीमध्ये. आता हायवेला नाही जाता येणार, आता दादरला यायचं. वा. ओके मंडळी, सो आता आपल्या ज्या मेन हायलाइट डिशेस आहेत त्या आपण किचन मध्ये बनवल्यात आणि आता जाऊन आपण टेबलवरती या टेस्ट करूया. शेफ थँक्यू. वेलकम मॅम. वेट इज ओव्हर. आलेला आहे आपलं लसुणी सुरमई. माय गॉड, त्याच्यावरती ऍक्च्युली फोडणी सगळी बसलेली आहे आणि आलेलं आहे ज्याच्यासाठी आपण आलेलो आहे ते म्हणजे तुपातलं काळं मटण. धाबा स्पेशल चिकन लपेटा आलेला आहे. वाफा दिसतात गाईस. दिस इज द मज्जा. आणि आले वडे. वाटणे बघितली की आपण स्टार्ट करूया वगैरे. मतलब मेन हीरो के साथ ही शुरू करते यार. ओके, साक्षात शेफ आलेले आहेत इथे. काय सांगाल? तुम्ही काळं मटण ट्राय करा. आमच्या इकडे त्याच्यावरती ज्वारीची भाकरी खातात किंवा बाजरीची भाकरी, पण ज्वारीची भाकरी खूप चांगली लागते त्याच्याबरोबर. हो, तर ज्वारीची भाकरी ट्राय करा त्यावर. अच्छा, आणि लपेटा आपण चपाती बरोबर, चपाती किंवा तांदळाच्या भाकरीवरती पण छान लागेल लपेटा. आपली धाबा म्हणल्या ती चपाती पे. हो. आधी घेणार आहे मी काळं मटण आणि मी घेत आहे नळी. हा बघता ह्याच्यामध्ये काय सुंदर रंग आहे यार. मी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी. सर डार्क ब्राऊन दिसतंय. त्याच्यात एक लकाकी आहे आणि वाव, ह्याच्यामध्ये ना या पीसला खूप नरम असं शिजलेलं आहे आणि त्याच्यावरती चरबी पण दिसते. असं करण असता तर त्याची पर्वणीच. टेंडर आहे. कोथिंबीर जी त्यांनी वापरली होती ना फोडणीमध्ये, कोथिंबीर अशी ऑल ओव्हर दिसते आणि त्याच्यामध्ये एक असा ब्राऊन रंग आलेला आहे. ओ वाव. ह्याचं वाटण काळं जेव्हा मी ऍक्च्युली बघितलेलं ना मला इतकं डेडली वाटलेलं. म्हणजे याची चव कशी येईल. दिस इज मॅजिकल. दिस इज मॅजिकल. म्हणजे असं बोलता बोलता पाणी येत आहे. याच्यामध्ये एक थोडीशी अशी खटास पण आहे. कोथिंबीरची चव पण लागते आणि तंदूर केलेले कांदे आणि ते खोबरं होतं ना, मला ते बघताना म्हटलं हे कसं लागणार आहे. बट डूड, दिस इज सो गुड. मी मटन न खाणारी. ओके, म्हणजे इट इज स्पायसी, पण ते तेवढ्यापुरतं स्पायसी. म्हणजे तुम्हाला असं खूप वेळ असं खाल्ल्यानंतर असं होणार नाहीये. ह्याच्या पुढे बटर चिकन लिटरली म्हणतात ना पाणी कम चाय. डिश एवढी फेमस झाली पाहिजे. अनबिलिव्हेबल. ती लकाकी आहे ना, इट्स सो टेम्पटिंग. आणि नुसतं दिसायला नाही तर त्याची चव पण इतकी टेम्पटिंग आहे की मला असं वाटतं की नुसतं मी हेच खात राहावं. नाका तोंडातून धूर काढणार आहे. पण 1 जूनला म्हणजे आज हा सुरू झालेला आहे मेन्यू. यू आर गोइंग टू लव्ह इट. काळं मटण आपल्याला खूप ठिकाणी मिळत नाही. आतापर्यंत खाल्लेल्या काळ्या मटणामध्ये दिस इज द बेस्ट. मला दिसते मी असे कंटिन्युअसली खाते. म्हणजे सो जसं आपल्याला शेफनी सांगितलं की ज्वारीच्या भाकरी बरोबरच खा. इट इज सो करेक्ट. म्हणजे खरंच तुम्ही ऑर्डर आत्ता करणार असाल मस्त पावसाळ्यात जसं चमचमीच ज्वारीची भाकरी याच्याबरोबर ऑर्डर करा. मला असं वाटतं मी हे मटण खाल्ल्यानंतर परत लाल मटण खाणार आहे का. आता बघा बोलता बोलता म्हणजे अख्खी भाकरी मी संपवली आहे. आणि मी एरवी ह्या कधी करत नाही बिकॉज मी 2 घास फक्त टेस्टिंग करत असते. की ह्या अधिकाने इंट्रोड्यूस झालं. त्यांचा जो गरम मसाला असेल दर त्या गरम मसाल्याचा आणि त्या काळा मसाल्याचा ब्लेंड आहे. मला इथे घाम आला पण मला खात राहावं असं वाटतं. आणि हे मला लाल मटणावर होत नाही. मी स्विच करते नेक्स्ट डिशला. आता मी घेत आहे प्रॉन्स घी रोस्ट. टप्पोरे प्रॉन्स आहेत. बाय द वे गाईज ह्याच्यामध्ये काजू पण आहे आणि खूप सारा कढीपत्ता. घी रोस्ट युजली मँगलोरियन स्टाईल वगैरे जेव्हा असं तेव्हा नीट जसा घेतो, पण आपल्या इथे आहे इथे किचनमध्ये बनवलेल्या तांदळाच्या भाकऱ्या ज्या परत एकदा नरम आहे, एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे तो असा लगेच तुटतोय. म्हणजे त्याच्यामध्ये घी नरम गेलेलं आहे. ओ माय गॉड. काजूच्या पेस्टमुळे पण एक सुंदर असं थिकनेस आणि रिचनेस आणि सॉफ्टनेस येतो. म्हणजे ऑलरेडी तुपाचा रिचनेस असतो आणि अंगाशी आहे ग्रेव्ही आणि लिटरली प्रत्येक मिलीमीटरमध्ये ते घी उतरलेलं आहे. घी रोस्ट कुठलाही घेताना जे नॉनव्हेज आहे त्याच्यामध्ये ते छान मुरलं पाहिजे घी. कढीपत्ता मला असं वाटलं फक्त गार्निशिंगसाठी वापरला आहे, पण नाही. द फ्लेवर ऑफ कढीपत्ता इज ऑल ओव्हर. कम्फर्ट. मी म्हणते ना नेहमी हे सुख आहे, हे सुख नाहीये, हे प्रेम आहे. इतकं सॉफ्ट आहे हे, असं हवं हवंसं वाटतं.
लव्हिंग इट. मस्ट 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 ट्राय. मी ना चिकन घी रोस्ट का मागितलं. ह्याचं पण सॉफ्टनेस आहे का प्रॉन्स सारखा. अँड डूड इट इज सो सॉफ्ट. आता विरघळेल एवढं सॉफ्ट आहे. ऑफकोर्स सेम प्रिपरेशन असणार आहे पण आमसूल वापरत असतो ना तो प्रॉन्समध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही आहे. खूप वेळा असं होतं की ते घी ना आतपर्यंत पोचत नाही आणि मग होते चिडचिड. इथे ती होणार नाही आहे चिडचिड. काहीतरी आपल्याला नवीन पाहिजे बाहेर गेल्यानंतर. सो दिस इज ब्युटी. धाबा स्टाईलचं चिकन लपेटा. धाबा स्टाईल म्हणल्यावरती जरा ऊज आउट होणारं तेल असतं. धाबा स्टाईल म्हणल्यावरती एकदम तुम्हाला असं क्विक सर्व्हिस असते. सो एकदम फटाफट पलटी मारा, लपेटा और दे दिया. चिकन परत छान फ्रेश आहे. नॉनव्हेज गरम मसाला, कांदा टोमॅटो एकदम असं तेलकट्ट पण नाही आहे. सो लपेटा व्हेरी सेफ ऑप्शन. हे सगळंच एकदम काळं मटणासारखं असं झणझणीत नाही आहे. पोळ्यांवर स्पेशल मेन्शन छान भाजलेलं आहे. मला प्रत्येक बाईटमध्ये त्या चपातीची पण चव छान लागते. म्हणजे जर छान असतील तर मला ती कळते. आयडियली फूड ब्लॉगमध्ये आपण चपात्यांबद्दल एवढं डिस्कशन करत नाही पण चपातीनी पण एखाद्या गोष्टीची चव एनहॅन्स होऊ शकते. हे आपलं ठेचा चिकन आणि त्याच्यावर लिंबू अर्थात दिलेला आहे कारण का ठेचा म्हणजे आग असू शकते. सो हा जो ठेचा दिसतोय याच्यावरती छान अशी हिरव्या मिरचीची भरड दिसतीये. असं नरम नरम आहे चिकन अँड इट इज ठेचा. ठेचा म्हणजे बेसिकली भरड असते. सो तशी त्यांनी वापरली पण ऑफकोर्स सगळ्यांना खाता आलं पाहिजे म्हणून न्यूट्रलाइज करायला ती फ्रेश कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आत्ता पावसाळ्यात जर तुम्हाला स्टार्टर घरी मागवायचं असेल, पार्टी सीन करायचं असेल तर मस्ट. नेहमीच तेच 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 स्टार्टर. ऑसम स्टार्टर ना छान बॅलन्स केलंय. जी पेस्ट आहे अंगाशी नॉर्मल तिखट आहे म्हणजे तिखट मिरच्या नॉर्मल आणि कोथिंबीर पण त्याच्यावरती जी एक अशी ड्राय भरड दिसते ना ती प्रॉपर ठेचा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मिरचीच्या बिया पण दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या मिरचीचं साल पण दिसेल. मज्जा येते. पण तोंडाला अशी छान चव येते. घाम फुटेल पण घरी असल्या गोष्टी बनवत नाही. नवीन मेन्यू खूप आवडतोय. याच्यावर ना थोडंसं कोक, पेप्सी. आणि जी गोष्ट त्याचं नाव आहे ना ती तशी असली पाहिजे. ठेचा चिकन म्हणल्यावरती एकदम ठेचून टाकलं पाहिजे तुम्हाला. लसूणी सुरमईला काहीतरी वेगळा प्रकारे मस्ट ट्राय केला पाहिजे. तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे जरासं सॉफ्टनेस वाटतोय आणि त्याच्यावरती ॲक्च्युली लसूण आणि कढीपत्ता खूप सारा दिसतो. तर मी पहिली बाईट घेते आणि त्याच्यावरती मी ॲक्च्युली तो लसूण घेतलाय. दिस इज सो मजेदार. याचा जो मसाला आहे लाल बेसिकली मॅरिनेशनचा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके इनफॅक्ट त्याच्यामध्ये अजवाईन पण आहे. सो डेफिनेटली तुम्हाला तो वेगळेपणा वाटणार आहे. मी त्या मसाल्यामध्ये लिंबू घातलेलं सो त्याच्यामुळे त्याचा एक खटास येतो. आलं लसणाच्या पेस्टचा तर अरोमा पूर्ण माशामध्ये उतरला. मजा त्या लसणाची आहे आणि ते कढीपत्ता म्हणजे लसूण त्याच्याबरोबर फ्राय झालेत ना तर ते इतके छान नरम असे तोंडात असं रोप करून होतात. देसी स्टाईल असा लसूणी आहे. मला लसूणी फ्लेवर पाहिजे असेल त्या माशाबरोबर शिजवलेले जे लसूण मिळतील ना ते तुमच्या माशाबरोबर घ्या. फुल लसूण होणार आहात तुम्ही. वेगळं खाल्ल्यासारखं वाटेल तुम्हाला. फ्रेश एकदम. फणसाची भाजी घेतेय. ही दिसताना तर खूपच गोड दिसतीये. घरगुती सिंपल सुंदर आहे ही भाजी. खूप सारी कोथिंबीर, खूप सारा ओला नारळ, साधी फोडणी, कढीपत्ता आणि मिरची. सिंपल विषय एंड. तंदूर बिग क्रॅब असा आलेला आहे आणि ऍक्च्युली तो खूप बिग आहे. बॉडी जी आहे ती छान तोडलेली आहे पण छान तंदूर बार्बिक्यूचा जो स्वाद असतो ना तो ह्याच्या मांसात उतरलेला आहे. आपली स्पेशल प्रॉन्स थाळी आणि आता स्पेशल म्हणल्यावरती अर्थात आपल्याला लिटरली नुसतं प्रॉन्स 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 असे दिसत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे. ते बघा प्रॉन्स मसाला आहे, प्रॉन्स कढी आहे, प्रॉन्स लिप्त आहे, प्रॉन्स सुक्का आहे, त्याच्यानंतर आपले रवा फ्राय प्रॉन्स आहेत, लोणचं देखील हे प्रॉन्सचं आहे आणि सोलकढी, 2 चपात्या, ह्याला ऑप्शन भाकऱ्या पण आहेत आणि हा प्रॉन्स पुलाव आहे. अँड बाय द वे गाईज पापड म्हणजे हे आहेत सुद्धा प्रॉन्सचेच बनवलेले. आता याची चव कशी आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि ह्याच्यासाठी दिलेले आहेत आपल्याला हिरवी चटणी खोबऱ्याची आणि आहे कांदा लिंबू. स्पेशल म्हणल्यावरती ॲक्च्युली यांची क्वांटिटी पण खूप स्पेशल आहे. जर तुमचा ॲपेटाईट एवढा पण नसेल तर 2 जण पण ही आरामात खाऊ शकतील थाळी. पार्सल मागवली तरी तुम्हाला लिटरली सगळ्या व्हरायटी मिळणार आहेत. प्रॉन्स मसाला आणि चपाती मीडियम स्पायसी आहे. ग्रेव्ही खूप छान थिक आहे. मासळी मसाला आहे पण जास्ती गरम मसाला पण आहे. सो खूप म्हणजे मासळी चव येणार नाही तुम्हाला राईस बरोबर आणि चपाती बरोबर दोन्ही परफेक्ट लागेल. क्रॅकर्स पण ॲक्च्युली प्रॉन्सचे आहेत.
सुकटासारखे लागतात, अजून फ्लेवर तो एनहॅन्स होतोय प्रॉन्सचा. कढी बघूया. ही दिसतानाच आपल्याला एकदम गोमांतक स्टाईल दिसतीये, बिकॉज ही खूप जास्ती ऑरेंज पण नाहीये, खूप जास्ती येलो पण नाहीये, लाईट ऑरेंज आहे. सो परफेक्ट आहे. अशी क्रीमी ठेवलेली आहे आणि जराशी सॉफ्ट ठेवली आहे, बिकॉज बाकी आपल्याकडे लोणचं वगैरे सारखे पण प्रकार आहेत. सो त्या लोणचं आणि हे सगळे मसाले खाताना ना एक असं सॉफ्ट कॉर्नर देणारी सॉफ्ट टच देणारी जी आहे ती ही क्रीमी अशी सुंदर रिच ग्रेव्ही आहे. अजिबात कुठला नारळाचा नाचका असा वास वगैरे अजिबात नाही आहे. मला लिप्त बघूया. सो लिप्त फुल कांदा टोमॅटो आहे आणि आमसुलं. मज्जा. लिप्त म्हणजे तुमचा मासा ताजा असेल तर तुमचा कधी चुकूच शकत नाही. पण यांचा गरम मसाला छान आहे. प्रॉन्स सुक्का जरा प्रॉन्स चटणीसारखा, जास्ती ड्राय, थोडा वेगळा गरम मसाला वापरला तर थोडंसं ब्राउनिश असं होतं. त्यात जास्ती टोमॅटो नाही आहे. रवा फ्राय मस्त क्रिस्पी मज्जा येते. असे जम्बो प्रॉन्स आहेत. तो काय ना असतं ना सवय अशी थोडासा प्रॉन्स फ्राय घ्यायचा, म्हणजे सॉरी थोडा फिश फ्राय घ्यायचा चपाती बरोबर आणि सॉफ्ट कढीमध्ये असं थोडासा बुडवून खायचा. प्रॉन्सचं लोणचं मजेदार यार. प्रॉपर असं लोणचं आहे. फ्रेश प्रॉन्स ना, कधी कधी खूप लोणचं असं खाल्लं ते आपल्या डोक्यात अशी कळ जाते, मस्त कळ गेली. साधा भात नाही आहे बिकॉज ही आहे स्पेशल थाळी. सो इथे आहे प्रॉन्स पुलाव. सिम्पल आपला पुलाव जसा पाहिजे तसा, कांदा फक्त परतलेला, त्याच्यामध्ये खडा मसाला म्हणजे बेसिकली जो पुलावचा असतो तो, छान बासमती फडफडीत स्वच्छ प्रॉन्स. सो याच्यात त्यांनी काय केलं माहिती का, थाळीमध्ये सोलकढी तर आहेच बॅलन्सिंग ॲक्ट, पण त्यांची जी कढी आहे माशाची आणि पुलाव हा जरासा सटल ठेवलाय, म्हणजे तुम्हाला बाकीचे जे स्पाइसेस आहेत ते छान असे ह्याच्याबरोबर एन्जॉय करता येतील. ऑल्सो तुम्हाला भाकरी ऑप्शन मिळणार आहे चपातीसाठी. महा अशी प्रॉन्स थाली आहे ॲक्च्युली. कुछ मीठा हो जाय. आणि इथे पुरणपोळी आईस्क्रीम आणि मोदक आईस्क्रीम पण मिळतं. माझं फेवरेट आहे मोदक आईस्क्रीम. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे उत्तम असा खरवस मिळतो जो एकदम चिटुकला नाहीये, प्रॉपर मोठ्या साईजचा खरवस इथे मिळतो. ह्याच्यात ऍक्च्युली असं तुम्हाला माहिती आहे असं मोदकाचं सारण वगैरे असं लागतं. हे तुम्हाला कसं ना एक पॅकेज मिळतं, इन द सेन्स एक फॅमिली रेस्टॉरंटचा ग्लॅमरस फील आणि त्याच्याबरोबर अशी टेस्ट जर मिळत असेल तर वाय नॉट. आणि जमत नसेल पावसाचं यायला, घरी बसून मज्जा करायची आहे तर तुम्ही ऑफकोर्स स्विगी झोमॅटोवरनं पण ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ते म्हणजे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. सो हा नवीन मेन्यू मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचवा आणि शेअर करा. जे तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, जे कोल्हापूरची मंडळी असेल, साताऱ्याची मंडळी असेल, पुण्याची असेल, ज्यांना काळं मटण म्हणजे एकदम दर्दी जिगरा विषय असेल त्यांना हे फॉरवर्ड करा. आणि मी तुम्हाला खात्री देते उत्तम असं चवीचं हे तुपातलं काळं मटण आहे. सो आता मी तर निघतीये, तुम्ही शेअर करा व्हिडिओ आणि लक्षात ठेवा, लव यू ऑल.